नमस्कार. कविता मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे बघणार आहोत मस्त असा खमंग चवीचा आणि एकदम खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत असा पौष्टिक धपाटा बघणार आहोत. तर इथे धपाट्याची रेसिपी बघणार आहोत आपण. तर चला तर मग न वेळ घालवता आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला एक छोटं वाटण बनवायचं आहे. तर त्यासाठी घेतलेलं आहे इथे मी 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत. खूप सारा लसूण घेतलेला आहे आणि एक चमचा इथे जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. तर हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. तर ती मोठाड थोडंसं वाटायचं आहे, जास्त पण बारीक नाही करायचं. तर इथे एका ताटामध्ये मी लगेचच इथे पीठ घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा घेतलेलं आहे इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी, ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे इथं बेसन. तर लगे इथंच आपण मेथी घ्यायची आहे बारीक चिरून स्वच्छ धुवून. मेथी 1 वाटी घेतलेली आहे. पालक बारीक चिरून स्वच्छ धुवून 1 वाटी घेतलेला आहे पालक पण. आणि आपण वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. मीठ चवीपुरतं टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतलेली आहे. इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचाभर तेल ओतून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून याच्यावरती पाणी टाकून छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी आपण भाकरीला कसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे छान हे सगळं काय. तर इथे मस्त असं पीठ झालेलं आहे मळून. लगेच गॅसवरती इथे तवा टाकायला ठेवलेला आहे. तवा तापतोय तोपर्यंत आपण इथे धपाटे बनवून घेऊया. तर त्यासाठी घेतलेलं आहे थोडंसं इथे तीळ घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. पाण्याची गरज लागणार आहे आपल्याला इथे. तर इथे मी कपडा घेतलेला आहे एका कपड्यावरती मी पळपटावरती कपडा ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला कपडा ओला करायचा आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती धपाटा थापायचा आहे. तर इथे हाताच्या सहाय्याने छान असं थापून घ्यायचं आहे, दाखवल्याप्रमाणे थापून घ्यायचं. आणि याला असे वेज पाडून घेतलेले आहेत मी 5 आणि त्याच्यावरती तीळ लावून घेतलेले आहेत. आणि आपला तवा तापलाय त्याच्यावर टाकून घेऊया. तर 1 चमचा तेल वरती टाकून घेतलेलं आहे मी साईडनं. असं कडनं तेल ओतून घ्यायचं आहे. छान त्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर छान खालनं भाजलेलं आहे तर आपण पलटी करून घेऊया. तर आलटी पलटी करून छान असं क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे. छान असं खमंग कलरवरती भाजून घ्यायचं आहे. इथं मस्त कलर पण आलेला आहे आपल्या धपाट्यांना. 2 ते 3 मिनिटं छान धपाटा एक भाजू द्यायचा, म्हणजे छान भाजला जातो तो, आतपर्यंत छान भाजतो. तर इथे आपले सर्व काही धपाटे झालेले आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत. आणि हे प्रवासात पण 2 ते 3 दिवस छान टिकतो आणि मुलांच्या डब्यासाठी पण खूप छान आहे हा पदार्थ. एकदम पोटभरणीचा आहे. नाश्त्यासाठी बनवू शकता तुम्ही. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन एका रेसिपीमध्ये.